previous video we see the ribosomes and nucleus. It is the cell organelles. Now today we see the other different cell organelles. They are located in cytoplasm. Firstly we see the cytoskeleton. सायटोस्केलेटन हा असा ऑर्गॅनल आहे जो की सायटोप्लाझममध्ये इन्क्लुडेड असतो. जनरली सायटो मीन्स सायटोप्लाझम, स्केलेटन जसं आपलं ह्युमन स्केलेटनबद्दल आपल्याला माहीत आहे. तर ह्युमन स्केलेटन काय करतो तर बॉडी शेप, आपल्या बॉडीला शेप आणि सपोर्ट देतो. जस्ट लाईक दॅट सेलमध्ये सुद्धा स्केलेटन असतो ज्याला आपण सायटोस्केलेटन म्हणतो. तर सायटोस्केलेटन काय करतो तर सेलमध्ये जे काही शेप आहे किंवा त्या सेलला लागणारा जो सपोर्ट आहे तो कोण देतो तर सायटोस्केलेटन देतो. तर जनरली सायटोस्केलेटन जो आहे तो टोटल 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. मायक्रोट्युब्यूल्स, मायक्रोफिलामेंट्स and third one intermediate filament. सायटोस्केलेटन मध्ये 3 पार्ट्स आहेत, एक मायक्रोट्युब्यूल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. जनरली हा जो इंटरमिडिएट फिलामेंट आहे तो लेस अमाऊंटमध्ये किंवा लेस नंबर्समध्ये आपल्याला दिसतो, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात याचा यूज होत नाही. पण जे मेन इम्पॉर्टंट आहेत ते 2 आहेत, मायक्रोट्युब्यूल्स अँड मायक्रोफिलामेंट्स. तर जनरली सर्वात पहिल्यांदा हे कशापासून फॉर्म होतात तर मायक्रोट्युब्यूल्स कशापासून फॉर्म होतो तर ट्युब्युलिन प्रोटीन्सपासून, ट्युब्युलिन प्रोटीन. ओके. मायक्रोफिलामेंट्स कशापासून फॉर्म होतात तर ॲक्टिन प्रोटीन as well as also myosin, but myosin is not required to all cells, only for the muscle cell. ज्या काही मसल सेल्समध्ये मायक्रोफिलामेंट्स असतात त्याच्यामध्येच हा मायोसिन आपल्याला दिसतो. पण जनरली मायक्रोफिलामेंट हा जास्त प्रमाणात कोणत्या प्रोटीनपासून बनलेला आहे तर तो आहे ॲक्टिन प्रोटीन. ओके. त्याच्यानंतर इंटरमिडिएट फिलामेंट जो आहे तो फायब्रस प्रोटीनपासून बनलेला आहे, फायब्रस प्रोटीन. तर जनरली या 3 टाईपमध्ये बेसिक हा जो आहे मायक्रोट्युब्यूल्स याच्याबद्दल आपल्याला पुढे सुद्धा पाहायचं आहे, कारण की हा जो आहे तो अदर पार्ट्समध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. तर जनरली हा जो ट्युब्यूल्स आहे हा ट्युब्युलिन प्रोटीनपासून तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर हा हॉलो स्ट्रक्चर असतो, हॉलो पोकळी टाईप. ओके. याच्यामध्ये ल्युमेन टाईप स्ट्रक्चर असतो, हॉलो स्ट्रक्चर असतो. हा जो आहे मायक्रोफिलामेंट हा सॉलिड पार्ट आहे, सॉलिड मटेरियल किंवा सॉलिड स्ट्रक्चरपासून बनलेला आहे. इंटरमिडिएट फिलामेंट जो आहे त्याचे जे स्ट्रक्चर्स आपण पाहतो हा जनरली इंटरमिडिएट आहे, बरोबर आहे. इंटरमिडिएट म्हणजे कनेक्टेड बिटवीन 2 अदर पार्ट्स. ज्या काही 2 पार्ट्स आहेत त्यांच्या इंटरमिडिएट पार्ट हा फिलामेंट असतो. तर जनरली जे काही अदर पार्ट्स असतील त्याच्या साईजनुसार किंवा त्यांच्या थिकनेसनुसार त्याचं स्ट्रक्चर बनतं. त्याच्यामुळे हा जो इंटरमिडिएट फिलामेंट्स आहे तो इंडिपेंडंट आहे. ओके. त्याची साईज जर आपण बघितली किंवा त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर तो इंडिपेंडंट आहे. ओके. त्याचबरोबर मायक्रोट्युब्यूल्स जे आहेत ते हॉलो लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतात. तर जनरली हे कोठे लोकेटेड आहेत, लोकेशन काय यांचं तर लोकेशन जर बघितलं तर मायक्रोट्युब्यूल्स जे आहेत, सिलिया इज अ हेअर लाईक स्ट्रक्चर यूजफुल फॉर अ मोबिलिटी और मूवमेंट. फ्लॅजिला, सिलिया, फ्लॅजिला, बेसल ग्रॅन्युल, त्याचबरोबर बेसल ग्रॅन्युल अँड जस्ट लाईक दे आर मोबाईल टू अदर्स. आणि जनरली हा जो स्ट्रक्चर आहे तो ट्युब्यूल्स लाईक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, एक्सेट्रा. ओके. ट्युब्यूल्स. सेकंड, जनरली हा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मायक्रोट्युब्यूल्स आपण पाहतोय तर हा जो मायक्रोट्युब्यूल आहे सिलिया. सिलिया काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके. आपण
प्रोकॅरियोटिक सेल पाहत असताना डिटेलमध्ये ज्यावेळेस स्ट्रक्चर पाहिलं त्यावेळेस एक मायन्यूट स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं होतं. तर ते मायन्यूट स्ट्रक्चर काय आहे, तर तो सिलिया आहे, युजफुल फॉर द मोमेंट और मोबिलिटी. ओके. फ्लॅजेला, इट इज अ whip like structure. They are also useful for, it is a few in number. Cilia are numerous, but flagella is a one or few structures are present in a one cell. तर फ्लॅजेला हा whip like स्ट्रक्चर आहे जो की अल्सो डायरेक्शन किंवा मुवमेंटसाठी यूज होतो. त्याच्यानंतर बेसल ग्रॅन्युल असा पार्ट ज्याच्यापासून फ्लॅजेला आणि सिलिया हे स्टार्ट होतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो आहे तो वन पार्ट ऑफ द सेल, फॉर एक्झाम्पल प्रोटोप्लाझम. देन हियर द बेसल ग्रॅन्युल अँड स्टार्ट फ्रॉम द सिलिया और फ्लॅजेला. धिस पार्ट इज नोन ॲज अ बेसल ग्रॅन्युल. जनरली जो काही सेलचा आउटर पार्ट असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर तो जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्या खालच्या साईडपासून ज्यावेळेस ओरिजिनेट होतो एखादा फ्लॅजेला किंवा सिलिया, कोणताही मोबिलिटी ऑर्गन जर फॉर्म होत असेल तर ज्या स्ट्रक्चरपासून तो ओरिजिनेट होतोय त्याला आपण काय म्हणतो, बेसल ग्रॅन्युल म्हणतो. जनरली हा बेसल ग्रॅन्युल जो आहे याच्यामध्ये सुद्धा मायक्रोट्युब्युल्स आपल्याला पाहायला भेटतात. ट्युब्यूल लाईक स्ट्रक्चर जे की आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही थिन फिलामेंटस फायब्रस लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा मायक्रोट्युब्युल्स दिसतात. त्याच्यानंतर मायक्रोफिलामेंट जे आहे, मायक्रोफिलामेंट जनरली सायटोप्लाझम, त्याच्यानंतर जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर्स फॉर्म होतात, फॉर एक्झाम्पल इंटेस्टाईन्समधले जे काही ॲब्झॉर्बिंग पार्टिकल्स असतात किंवा फिंगर लाईक प्रोजेक्शन ज्याला आपण म्हणतो, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्म होतो. किंवा काही असे पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये ज्यावेळेस प्रोट्यूब्स फॉर्म होतात त्यावेळेस सुद्धा काय असतं, तर हा मायक्रोफिलामेंट्स आपल्याला दिसतो. ज्यावेळेस जनरली हा जो मायक्रोफिलामेंट आहे तो सॉलिड पार्ट आहे, बरोबर आहे. तर जनरली हा जो स्ट्रक्चर आहे, ज्यावेळेस मी स्ट्रक्चर काढेन त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. तर सायटोप्लाझममध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन सारखे जे काही, जसं की इंटेस्टाईनमध्ये ज्यावेळेस डायजेशन होतं आणि ज्यावेळेस ॲब्सॉर्ब केले जातात, ओके, तर त्यावेळेस जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात ज्याच्यामुळे तो पार्ट आपण इनगल्फ करतो किंवा ॲब्सॉर्ब करतो, तो जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोफिलामेंट्स असतात. प्रोट्यूब्स जे फॉर्म होतात, सेलचं ज्यावेळेस एक्स्ट्रा ग्रोथ होते त्यावेळेस प्रोट्यूब्स जे फॉर्म होतात त्याच्यामध्ये सुद्धा एक शेप फॉर्म करण्याचं काम मायक्रोफिलामेंट्स करतात. ज्यावेळेस मी स्ट्रक्चर काढेन त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येते. इंटरमिडिएट जे आहेत ते कनेक्टेड बिटवीन टू पार्ट्स. ओके. इंटरमिडिएट फिलामेंट्स आर नॉट इम्पॉर्टंट टू बोथ ऑफ दिस बिकॉज इट इज अ लेस इन नंबर अँड इंडिकेटेड ओनली दोज सेल्स हॅव्हिंग द कनेक्टेड पार्ट. जे काही कनेक्टेड पार्ट आहेत अशाच पार्टमध्ये आपल्याला इंटरमिडिएट फिलामेंट्स दिसतात. पण जनरली हे जे दोन आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की इंटरमिडिएट फिलामेंट कशापासून बनलेलं आहे, तर जनरली हा फायब्रस प्रोटीनपासून बनलेला आहे. ओके. तर याच्याबद्दल इतकं काही नाही आहे. तर हा जो मायक्रोट्युब्यूल आहे ट्युब्युलिन प्रोटीनपासून बनलेला आहे. हॉलो स्ट्रक्चर आहे आणि कुठे प्रेझेंट असतो तर सिलिया, फ्लॅजेला, बेसल ग्रॅन्युल अँड ट्युब्यूल लाईक स्ट्रक्चर्समध्ये प्रेझेंट असतो. तर जनरली याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर मायक्रोट्युब्यूल जो आहे तो हॉलो स्ट्रक्चर असतो, जसं की जस्ट लाईक दॅट. पण याच्यामध्ये हा जो ट्युब्युलिन प्रोटीन आहे याच्यामध्ये काही प्रोटोफिलामेंट्स असतात जे की 13 प्रोटोफिलामेंट्स अटॅच असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड 13. टोटल 13 प्रोटोफिलामेंट्स प्रेझेंट असतात. तर हे काय आहेत तर ट्युब्युलिन प्रोटीन्स आहेत. ओके. अल्फा अँड बीटा. सो these are the total diameter is 250 angstrom unit. ओके. पण
जनरली याची जर डायमीटर बघितलं तर ती 150 एंगस्ट्रॉम युनिट आहे आणि एक जो ट्युब्युलिन प्रोटीन आहे तो 15 असतो. ओके, तर याच्यानुसार टोटल जी आहे ती लेंथ आपण साईज याची बघितली. पण हा जो ट्युब्युलिन प्रोटीन आहे याच्यामध्ये जर ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहतो त्यावेळेस फक्त आउटर साईडनीच ट्युब्युल्स जे आहेत ते अरेंज असतात, पण इनर साईड जी आहे जी आपण ल्युमेन म्हणतो तो जो आहे तो पूर्ण हॉलो स्ट्रक्चर असतो. जनरली जर एखादा भाग आपण त्याचा बघितला तर आपल्याला असं स्ट्रक्चर दिसेल आणि इनर जो पार्ट आहे तो एम्प्टी स्पेस दिसेल. म्हणजे काय तर मायक्रोट्युब्यूल जो आहे तो हॉलो स्ट्रक्चर आहे. ओके, आणि जनरली हे सिलिया, फ्लॅजेला, बेसल ग्रॅन्युल अँड ट्युब्यूल्समध्ये आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये मायक्रोफिलामेंट्समध्ये जर बघितलं तर जनरली हा ॲक्टिन प्रोटीनपासून बनलेला आहे आणि सॉलिड पार्टमध्ये जर बघितलं तर तो सॉलिड स्ट्रक्चरमध्ये जरी दिसतो, त्याचबरोबर मसल्समध्ये सुद्धा तो प्रेझेंट आहे. मसल्समध्ये मायोसिन प्रोटीन्सपासून मायक्रोफिलामेंट्स बनलेला आहे. जनरली एक पाईप जी असते जी सॉलिड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसते त्या स्ट्रक्चरसारखा आपल्याला हा पार्ट दिसतो. पण ज्यावेळेस हे जे स्ट्रक्चर आहे ते ॲक्टिन प्रोटीनपासून बनलेले आहे, म्हणजे ॲक्टिन प्रोटीन हे कंटिन्युअस अशी अरेंजमेंट त्यांची अटॅच असतात. एक जो ॲक्टिन प्रोटीन आहे तो एक चेन बनतो आणि असं स्ट्रक्चर तयार होतं आणि ते जे स्ट्रक्चर आहे ते जनरली काय आहे तर एक सॉलिड स्ट्रक्चर आहे ज्याला आपण मायक्रोफिलामेंट्स म्हणतो. आणि हा जो आहे जर सिंगल जर धरला तर त्याला ग्लोब्युलिन ॲक्टिन प्रोटीन असं म्हणतात आणि जर टोटल एक पूर्ण चेन जर पकडली तर जो काही फिलामेंट टाईप स्ट्रक्चर फॉर्म होतं किंवा फायब्रस ॲक्टिन प्रोटीन असं सुद्धा त्याला म्हणतात. तर हा जो सॉलिड पार्ट आहे जनरली फॉर्म होत असताना प्रत्येक पार्टमध्ये आपल्याला दिसतो. जर असा सॉलिड स्ट्रक्चर आपल्याला पाहायचा असेल तर जनरली ज्यावेळेस सायटोप्लाझममध्ये, म्हणजे हा सेल स्ट्रक्चर, याच्यामध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये ज्यावेळेस काही पार्ट्स आहेत जे की सेलला शेप देणारे आहेत तर ते मायक्रोफिलामेंट्स असतात. ज्यावेळेस मी युकॅरियोटिक सेल ज्यावेळेस काढली होती त्याच्यामध्ये तुम्हाला असे स्ट्रक्चर्स दाखवले होते. तर हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते काय आहेत, मायक्रोफिलामेंट्स आहेत. आणि मायक्रोफिलामेंट्स काय करतात, जनरली त्या स्ट्रक्चरला सेलला शेप देण्याचं काम करतात. सेकंड, फिंगर लाईक प्रोजेक्शन. आपल्याला माहीत आहे आपल्या इंटेस्टाईन जर आपण डायग्राम पाहिली असेल तुम्ही तर आपल्याला असं स्ट्रक्चर दिसतं, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे या सेलमध्ये क्युबॉइडल सेल, जर अशा सेलमध्ये जर आपण पाहिलं तर जे काही ॲब्सॉर्बिंग पार्टिकल्स आहेत जे की फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्म झालेले ते आहेत ते मोमेंट करतात. पण ज्यावेळेस ते मोमेंट करतील त्यावेळेस त्यांचा जो शेप आहे तो चेंज होऊ शकतो. तर तो चेंज होऊ नये म्हणून त्याच्यासाठी जो काही सपोर्टिव्ह पार्ट आहे तो कोण तयार करतो तर तो आहे मायक्रोफिलामेंट्स. ओके, तर त्यांना सपोर्ट देण्याचं काम कोण करतं तर मायक्रोफिलामेंट्स करतात. या जागी फिंगर लाईक प्रोजेक्शनच्या जागी तुम्ही क्युबॉइडल सेल्स सुद्धा लिहू शकता. ऑब्झर्विंग सेल्स किंवा क्युबॉइडल सेल्स. ओके, त्याच्यानंतर मायक्रोफिलामेंटमध्ये जर प्रोट्यूब्स किंवा मसल्समध्ये जर बघितलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेल्स काय करतात, स्वतःच्या बॉडीपासून न्यू ऑर्गॅनिझम, सेम ऑर्गॅनिझम तयार करतात. त्यावेळेस त्यांची जी काही बॉडी शेप आहे तो चेंज होतो आणि स्वतःचे एक प्रोट्युबरन्स तयार होतो. हा जो प्रोट्युबरन्स आहे हा लेफ्ट होतो आणि न्यू सेल फॉर्म होते. तर ही जी सेल आहे त्याला पर्टिक्युलर शेप राहण्यासाठी हा जो मायक्रोफिलामेंट आहे तो अटॅच होतो. तर जनरली हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते मेन काय काम करतात, सायटोस्केलेटन. सायटो मीन्स सायटोप्लाझममधील आणि स्केलेटन मीन्स सपोर्टिव्ह अँड टू टेक अ शेप फ्रॉम सेल्स. सेलला शेप देण्यासाठी जे काम करतील त्यांना आपण सायटोस्केलेटन म्हणतो. जनरली यांचे फंक्शन्स काय आहेत, एक सपोर्ट ऑर स्ट्रेंथ, जे काही शेप किंवा सपोर्ट किंवा स्ट्रेंथ देण्यासाठी यूजफुल आहेत. त्याचबरोबर
जे काही सेल आहेत त्यांना शेप देतात, एकतर सपोर्ट करतात किंवा स्ट्रेंथ देतात. ओके, सपोर्ट टू सेल, शेप टू सेल. ओके, एकतर सपोर्ट करतात सेलला, त्याचबरोबर सेलला शेपसुद्धा देतात. आणि त्याचबरोबर जे काही सिलिया फ्लॅजेला लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये मोबिलिटी टू सेल, जे काही सेल्स फ्लॅजेला लाईक किंवा सिलिया लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं मेन फंक्शन काय, मूवमेंट. ओके, तर मूवमेंट करण्यासाठी त्यांना जे काही मूवमेंट करण्याची जी ॲक्शन आहे त्याच्यामध्ये त्या सेल्सला मोबिलिटी मीन्स मूवमेंट. तर मूवमेंट करण्यासाठी फ्री टाईपचे जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये हे यूजफुल असतात. त्याचबरोबर ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन आपण हा चॅप्टर पाहणारच आहोत. तर सेल डिव्हिजन ज्यावेळेस होते तर एका सेलपासून 2 सेल तयार होतात. ओके, एक जो सेल आहे तो ब्रेक होतो आणि त्याच्यापासून 2 सेल तयार होतात. तर हे ज्यावेळेस 2 सेल तयार होतात त्यावेळेस जे काही सर्क्युलर स्ट्रक्चर आहे सेलचं, ओव्हल स्ट्रक्चर किंवा स्पेरिकल स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर आहे ते एक डिफरंट शेपमध्ये स्ट्रक्चर जातं. ओके, तर ज्यावेळेस ते सेपरेट होतात किंवा सेल डिवाइड्स होतात त्यावेळेस ते स्ट्रक्चर चेंज होतं. तर त्या स्ट्रक्चरला सुद्धा चेंज होत असताना जो काही चेंज झालेला आहे तो चेंजला पर्टिक्युलर शेप देण्यासाठी किंवा त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी जो काही यूजफुल पार्ट आहे तो कोणता आहे तर सायटोस्केलेटन आहे. तर जनरली सायटोस्केलेटन काय आहे तर एक सायटोप्लाझम मधला असा पार्ट आहे जो की सेलला शेप आणि सपोर्ट करतो. ओके, तर याच्यामध्ये 2 टाइप्स बघितले, एक मायक्रोट्युब्युल्स आणि दुसरा मायक्रोफिलामेंट्स. मायक्रोट्युब्युल्स हे ट्युब्युलिन प्रोटीन पासून बनलेले आहेत, मायक्रोफिलामेंट्स हे ॲक्टिन प्रोटीन पासून बनलेले आहेत. आणि जनरली मायक्रोट्युब्युल्स कुठे आढळतात तर सिलिया, फ्लॅजेला, बेसल ग्रॅन्युल टाईप स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ते मायक्रोट्युब्युल्स आढळतात. आणि मायक्रोफिलामेंट्स कुठे आढळतात तर मसल्स, जे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन, प्रोड्युबरन्स आहेत किंवा सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोफिलामेंट्स आढळतात. मायक्रोट्युब्युल हॉलो स्ट्रक्चर आहे, तर मायक्रोफिलामेंट्स हे सॉलिड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि यांचं मेन फंक्शन काय, सपोर्ट टू सेल, टू सपोर्ट सेल किंवा शेप टू सेल किंवा मोबिलिटी ऑफ दी सेल. आणि त्याचबरोबर सेल डिव्हिजनच्या वेळेस जे काही चेंजेस होतात त्यावेळेस सुद्धा तो चेंज एका पर्टिक्युलर शेपमध्ये राहण्यासाठी जो काही सपोर्टिव्ह पार्ट आहे तो कोणता आहे, सायटोस्केलेटन. तर याच्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट ऑर्गॅनल इन द सायटोप्लाझम. स्केलेटनच्या नंतर आपण जो पार्ट पाहणार आहे तो आहे सिलिया अँड फ्लॅजेला. Cilia and flagella are a different structural but same function. स्ट्रक्चर सेम आहे, नेम जरी डिफरंट असतील तर स्ट्रक्चर सेम आहे आणि फंक्शनसुद्धा सेम आहे. तर जनरली सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये जनरली काय डिफरन्स आहे तो आपण पाहू. सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, फ्लॅजेला व्हिप लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, नंबर किती असतात, सिलिया इज अ न्यूमरस, खूप साऱ्या संख्येमध्ये आपण एका सेलमध्ये थाउजंड्स ऑफ नंबरमध्ये सिलिया पाहतो. तर फ्लॅजेला आहे 1 और फ्यू, एका सेलमध्ये एकच असतो किंवा काही सेलमध्ये 2 किंवा 3, पण खूप कमी असतात. ओके, त्याच्यानंतर सिलिया जो आहे हेअर लाईक स्ट्रक्चरमधून फॉर्म झालेला आहे. जनरली हा जो सिलिया आहे तो कुठे प्रेझेंट असतो तर प्रोकॅरियोटिक आल्सो यूकॅरियोटिक. ओके, फ्लॅजेला जनरली मोर और नंबर and they are also known as the main functional part of the prokaryotic cell. जनरली आपण ज्यावेळेस कोणत्याही सेलमध्ये फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर पाहतो तर तो जनरली प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये असतो, पण यूकॅरियोटिक सेलमध्ये आपण खूप मायन्यूट स्ट्रक्चरमध्ये पाहतो किंवा लेस किंवा नेग्लेजिबल सुद्धा म्हणलं तरी चालतं. तर फ्लॅजेला यूकॅरियोटिकमध्ये इतका नसतो तरी इन्क्लूड केलेला आहे यूकॅरियोटिक सेल, पण जनरली हा प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक दोन्हीमध्ये लार्ज नंबर्समध्ये प्रेझेंट असतो. ओके,
तर हा जो स्ट्रक्चर आहे सिलिया अँड फ्लॅजेला दोन्हीचं काम काय आहे? फ्लॅजेला सिलियाचं मेन फंक्शन काय आहे तर लोकोमोशन और मूवमेंट किंवा कॅप्चरिंग ऑफ फूड मटेरियल. ओके. फ्लॅजेलाचं काय आहे? मूवमेंट. फक्त त्याचं काम काय? तो मूवमेंट करतो. आणि सिलिया एकतर मूवमेंट पण करतो आणि त्याचबरोबर कॅप्चरिंग ऑफ फूड मटेरियल सुद्धा करतो. जे काही सिलियाचे स्ट्रक्चर्स असतात त्यावेळेस जो काही पार्ट्स असेल तर जर समजा ह्या दोन्ही पार्ट्सला जर सिलिया असतील तर ते काय करतात? इनवर्ड डायरेक्शनला फूड मटेरियल पास करतात. तर जो काही पॅरामेशियम आहे, पॅरामेशियमचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा टाईपचं स्ट्रक्चर दिसतं, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जो आउटर पार्ट आहे तो पूर्णपणे सिलियानी फॉर्म झालेला आहे. आणि हे काही जे काही प्रोजेक्शन आहे तर ज्यावेळेस जे काही फूड मटेरियल्स येतात त्यावेळेस सिलिया काय करतो? त्याला इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो. तर त्याच्यामुळे काय होतं तर फूड मटेरियल हे ऑर्गॅनिझमला भेटतं. म्हणजे त्याचं मेन फंक्शनसोबत दुसरंसुद्धा फंक्शन आहे, ते आहे कॅप्चरिंग ऑफ फूड मटेरियल. आणि फ्लॅजेलाचं मेन फंक्शन मूवमेंट आहे. ओके. तर या दोन्हीच्या मध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते सेम आहे. फंक्शन्स जरी डिफरंट असले किंवा सेम असले तरी त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे? सेम आहे. तर जनरली फ्लॅजेला किंवा सिलिया यांचं जर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर इंटरनल स्ट्रक्चर हे 3 पार्ट्सपासून बनलेले आहे. फर्स्ट बेसल बॉडी, सेकंड बेसल प्लेट आणि थर्ड वन शाफ्ट. ओके. तर जनरली हा जो काही पार्ट आहे बेसल बॉडी, बेसल प्लेट आणि शाफ्ट, तर जनरली आपण ज्यावेळेस कोणत्याही पार्ट्सवरती हा झाला एक्सटर्नल प्लाझ्मा मेम्ब्रेन, पण ज्यावेळेस सिलिया फॉर्म होतो त्यावेळेस वन पार्ट जिथून अरेंज होते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? बेसल बॉडी. हा काय आहे? बेसल बॉडी. त्याच्यानंतर बेसल प्लेट काय आहे तर याच्यावरती एक प्लेट लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला आपण बेसल प्लेट म्हणतो. आणि तिथून ओरिजिनेट होतो तो आहे शाफ्ट. आणि हा जो शाफ्ट आहे जनरली आपण या पार्टचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. ओके. आणि जो काही बेसल बॉडी आहे जनरली हा सेंट्रिओल्सपासून फॉर्म होतो, तो आपण पुढच्या पार्टमध्ये त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर जनरली आपण जो स्ट्रक्चर पाहत आहोत तो आहे सिलिया अँड फ्लॅजेलाचा इंटरनल स्ट्रक्चर. जनरली हा जो सिलिया किंवा फ्लॅजेला आहे तो डबलेट्स फॉर्ममध्ये आहे. ज्या काही प्रोटीन्स पाठून जो काही प्रोटोफिलॅमेंट्स आहेत जे काही प्रोटीन्समध्ये फॉर्म होतात तर याच्यामध्ये जो काही प्रोटीन आहे तो आपल्याला 2 स्ट्रक्चरमध्ये डबलेट फॉर्ममध्ये दिसतो. ओके. हा आहे एक ज्याला आपण ए नाव देणार आहोत आणि त्याच्याच बाजूला एक असतो त्याला आपण बी हे नाव देणार आहोत. ओके. अशा स्ट्रक्चरमध्ये डबलेट फॉर्ममध्ये तो असतो. आणि हा जो ए आणि बी आहेत, ए मध्ये टोटल 13 फिलामेंट्स असतात तर बी मध्ये टोटल 10 असतात. ओके. तर जनरली हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये प्रोटोफिलामेंट्स अरेंजमेंट कशी असते तर ए मध्ये टोटल 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके. हे झाले ए मधले. बी मध्ये 10च असतात 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. तर जनरल जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हा जो शाफ्ट आहे हा आपल्याला 2 पार्ट्समध्ये दिसतो, एक शीतमध्ये आणि एक ॲक्झोनेमामध्ये. ओके. तर शीत काय आहे तर आउटर कवरिंग ऑफ दी स्ट्रक्चर आणि ॲक्झोनेमा काय आहे तर कोर लाईक स्ट्रक्चर इन द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. ज्यावेळेस मी स्ट्रक्चर काढेन इंटरनल स्ट्रक्चर सिलियाचं त्यावेळेस हे दोन्ही सांगेन. तर शीत काय कवरिंग आणि ॲक्झोनेमा काय कोर. ओके.
तर आपल्याला मेन जो पार्ट आहे तो लक्षात ठेवा की जो काही सिली अँड फ्लॅजेलाचे स्ट्रक्चर्स आहेत, मायक्रोफिलामेंट्स आहेत, ते प्रोटीनपासून बनलेले आहेत आणि हा जो प्रोटीन आहे त्या प्रोटीनमध्ये टोटल 2 प्रोटीन्सपासून तो अटॅच झालेला आहे. तर त्याला आपण ए आणि बी हे नाव दिलेलं आहे. ए जो आहे तो 13 प्रोटोफिलामेंट्सनी फॉर्म झालेला आहे आणि बी जो आहे तो 10 प्रोटोफिलामेंट्सनी फॉर्म झालेला आहे.